गुड आफ्टरनून आला की गुड आफ्टरनून मॅम. माझा आवाज येतो? खूप वेळ झाला मी तुम्हाला गुड आफ्टरनून म्हणते. आवाज येत होता का? गुड आफ्टरनून. नो मॅम. गुड आफ्टरनून. मग लिव्ह केलं आणि नंतर जॉईन केलं. विवेक विवेक होनमाने येस मॅम. होस्ट झालेत तुम्ही. मला होस्ट कराल का? ओके. हाऊ आर यू? थँक्यू. फाईन. फाईन फाईन. फाईन मॅम. फाईन. काल लिहिले का रे सगळ्यांनी रूल्स, स्पेलिंग रूल्स येस मॅम. सर्वांनी लिहिले का? ते महत्वाचे आहे. समजले का लिहिताना? लिहिताना काही अडचण आली का? असं समजलं नाही असं कोणता रूल आहे का? नो मॅम. सर्वांना कळलं का? म्हणजे कुठल्या ई कधी स्किप होतं, FUL कधी लागतं, डबल एल मधला एक एल कधी स्किप होतं, IE कधी लागतं, EI कधी लागतं, हे सगळं समजायला आलं का? समजलं? येस मॅम. लिहिलं असेल व्यवस्थित, ते स्पेलिंग व्यवस्थित लिहिले असतील तर समजतंय. ठीक आहे. मग त्याचा एक्सरसाइज आहे तो आपल्या असाइनमेंटच्या नोटबुक मध्ये लिहायचा आहे. एक्सरसाइज नंबर 4.1 चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड अँड राईट. एक मिनिट दाखवते तुम्हाला. स्क्रीन दिसते का? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. हे जे असाइनमेंट आहे ते तुम्हाला नोटबुक मध्ये लिहायचं आहे. आता तुम्ही मला सांगा, स्क्रीनवरती दिसते ते स्पेलिंग कोणती बरोबर आहे? नोटिसेबल. थर्ड. आय. कोणती? 1 नंबर, 2 नंबर का 3 नंबर? एक नंबर. थर्ड नंबर. का? तर आपण सांगितले ज्यावेळेस एखाद्या गोष्टीला एबल किंवा OUS वगैरे किंवा VES लावायचं असेल त्या वस्तू म्हणजे स्पेलिंग जे आहे ते ई ड्रॉप होत नाही आहे असं राहतं. मग नोटीस ची स्पेलिंग आहे NOTICE आणि एबल लागलं फक्त. थर्ड. जर असेल तुमच्याकडे बुक तर हे करून घ्या, नाही तर मग लिहून घ्या नोटिसेबल स्पेलिंग. नंतर बिगिनिंग कोणतं बरोबर आहे? बिगिनिंग सेकंड. बिगिनिंग सेकंड नंबर बरोबर आहे. चूज द करेक्ट स्पेल्ड. बिगिनिंग BEGINNING. बिगिनिंग. नंतर खालचं स्किलफुली. बोला स्किलफुली कोणतं वर्ड बरोबर आहे? सेकंड. स्किलफुली बरोबर आहे. सेकंड नंबर वर्ड. स्किलफुली SKILFULLY. जर LY जोडायचं असेल फुलला तर DLY लागतं. नंतर शब्द कोणता बरोबर आहे? चाइल्ड्स बरोबर आहे का? चिल्ड्रन बरोबर आहे का? चिल्ड्रन्स बरोबर आहे? चिल्ड्रन्स. सेकंड वर्ड बरोबर आहे कारण चाइल्ड्स नसते, मुलांचे. मग त्याला अपॉस्ट्रॉफी एस लागतं. चिल्ड्रन्सला पण अपॉस्ट्रॉफी एस लागतं. म्हणून ते अपॉस्ट्रॉफी इथे दिले नाही म्हणजे चुकीचे वर्ड आहेत. आणि चिल्ड्रन म्हणजे अनेक वचनी शब्द आहे. चाइल्ड्स पण म्हणू शकत नाही, चिल्ड्रन्स पण म्हणू शकत नाही, चिल्ड्रन म्हणू शकतो आपण. चिल्ड्रन. अपॉस्ट्रॉफी एस असतात चाइल्ड्सला किंवा चिल्ड्रन्सला तर ते बरोबर आलं. त्यांनी नुसतं दिले त्याच्यामुळे ते अनेक वचन होऊ शकत नाही. चाइल्ड्स किंवा चिल्ड्रन्स आर रॉंग वर्ड. चिल्ड्रन इज करेक्ट वर्ड. नंतर हॅपीनेस. सेकंड कारण वाय जाऊन वायच्या ठिकाणी आय येतं. हॅपीनेस HAPPINES. नंतर करेजियस. थर्ड. नीट लक्ष द्या. करेजियस. फर्स्ट. फर्स्ट. OUS असतं शेवटी. OUS BES किंवा एबल. करेजियसची स्पेलिंग COURAGE. OUS. करेजियस.
लिहिलंय मग अगोदर होतं त्या एक्झाम्पल मध्ये स्पेलिंग लिहिताना, स्पेलिंगचे रूल्स लिहिताना. ऑल टुगेदर थर्ड सगळ्यांचं थर्ड बरोबर आहे का? काय थर्ड येते का सेकंड येते? बोला Third. थर्ड का सेकंड? थर्ड. Third. ALTOGETER ऑल टुगेदर. ऑल टुगेदर म्हणजे काय? एकंदरीत. नंतर कम्प्लिटली. कम्प्लिटली शब्द कोणता बरोबर आहे बोला? सेकंड Second. सेकंड. COMPLETELY. जर स्पेलिंग माहित नसेल तर तो शब्द लिहून घ्या, नंतर तुम्हाला असाइनमेंट लिहिताना उपयोगी पडेल. नंतर डेफिनेटली. फर्स्ट फर्स्ट का सेकंड का थर्ड नीट सांगा. फर्स्ट फर्स्ट बरोबर आहे. मी काही जरी म्हटले तरी वर्डची स्पेलिंग आहे अशी राहणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही शुअर पाहिजे किती स्पेलिंग आहे. DEFINITLE TELY सॉरी डेफिनेटली पहिलं वर्ड्स बरोबर आहे. ग्रेटफुल. आता ग्रेटफुलची स्पेलिंग लिहिताना बरेच जण चुकतात. ग्रेट असतं GREAT, पण ग्रेटफुल कसं असतंय? GRATEFUL. ग्रेटफुल ही स्पेलिंग बरोबर आहे. थर्ड. युनिक. फर्स्ट First. फर्स्ट बरोबर आहे. युनिक UNIQUE युनिक. नंतर लिप्स अनेक वचन आहे. थर्ड बरोबर, कारण F किंवा FF जाऊन VES लागतं त्याला. लिव्ज. लिप्सचं अनेक वचन लिव्ज आहे. नंतर रेफर्ड. फर्स्ट दिलंय रेफर्ड. फर्स्ट REFERRED रेफर्ड. काउन्सिलर. थर्ड थर्ड का फर्स्ट? थर्ड एल चा नियम, जरी ते जास्त जोर नाही दिला तरी LL लागतं. COUNSELLOR. काउन्सलर. पहिलं बरोबर आहे. COUNSELLOR. नंतर नाईन्थ. हे तर First. सगळ्यांना येतो. First. First. फर्स्ट. First. नाईन्थ. फर्स्ट. वॅकन्सी हे पण माहितीये. सेकंड Second. सेकंड. नंतर अँग्रीली. फर्स्ट फर्स्ट सेकंड थर्ड सगळे बोला. बरोबर आहे का? फर्स्ट फर्स्ट बरोबर आहे का? सगळ्यांना विचारते. बरोबर आहे का त्यांचं? अँग्रीली बोलतात. एक आहे पहिलं आहे म्हणतात. बरोबर आहे का? चुकलंय का? थर्ड येत आहे? बरोबर आहे. बरोबर आहे. अँग्रीली. बरोबर पहिला आहे अँग्रीली. नंतर बिगिनर. सेकंड बरोबर. सेकंड BEGINNER बिगिनर. कीज. फर्स्ट नाही हो, थर्ड येते ना? कीज थर्ड येते ना? फर्स्ट फर्स्ट येते मॅडम. बरोबर. कीज. KEYS कीज. नंतर ब्युटिफुल. ब्युटिफुल सेकंड पहिलं येते. सेकंड. नाही Second. पहिलं येते. सेकंड मॅम नाही पहिलं आहे. सेकंड बरोबर आहे. BEAUTIFUL. म्हणजे बघा तुम्ही शुअर आहात ना? मी जरी म्हटलं तरी नाही मॅडम हेच बरोबर आहे. स्पेलिंग बद्दल शुअर राहा. झालं. मग हे वर्ड्स, आपलं वर्ड्स ऑफन कन्फ्युज झालं. स्पेलिंग रूल्स झाले. आता घेऊयात आपण मग पॅराग्राफ. याच्यामध्ये कुणाला काही अडचण? हे शब्द व्यवस्थित स्पेलिंग लक्षात ठेवा. सगळ्या ह्या रूल्स मधल्या सुद्धा स्पेलिंग ज्या की वरती दिलेत तुम्हाला, प्रत्येक स्पेलिंग कशा फॉर्म झालेत त्या लक्षात ठेवा. यापैकी कुठल्याही स्पेलिंग विचारल्या जाऊ शकतात. जो वर्कबुक मधला अभ्यास आहे ना तेवढा जरी तुमचा व्यवस्थित झाला तरी तुम्ही आउट ऑफ आउट घेऊ शकता. वर्कबुक व्यवस्थित हँडल करा. ठीक आहे. मग आपण घेऊयात पॅराग्राफ. ओके. पॅराग्राफ. स्क्रीन दिसते सर्वांना? Yes, ma'am. मग आता पॅराग्राफ कडे जाण्या अगोदर आपण काही बेसिक शिकलो होतो पहिल्यापासून. पॅराग्राफ कशाचा बनतो? वर्ड्सचा बनतो. वर्ड्स. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ वर्ड? It is a group of meaningful letters. Very good. It's a group of meaningful letters. It is called as word. नंतर शब्दांचा बनतं सेंटेन्स. बोला सेंटेन्स काय? It is a group of meaningful words.
व्हेरी गुड. पार्ट ऑफ सेंटेन्सेस सांगा. पार्ट नॉट टाईप. पार्ट सांगा. सेंटेन्स मधला पार्ट कोणते कोणते असतात? पार्ट ऑफ Subject, सेंटेन्स. Subject, verb, object. verb, object, complement. व्हेरी गुड. सब्जेक्ट SVO. SVOC. ओके. नंतर टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. Assertive. Assertive sentence, Imperative, imperative sentence, interrogative, exclamatory sentence, interrogative sentence. व्हेरी गुड. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचे अगेन 2 पार्ट कोणते? Verbal Yes, no questions type and question and WH question. ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांना माहितीये. पुढं पॅराग्राफ म्हणजे काय? It is a group of meaningful sentence. ओके ठीक आहे. आता तुम्ही म्हटला इट इज अ ग्रुप ऑफ मिनिंगफुल सेंटेन्सेस विच इज कॉल्ड एज पॅराग्राफ. हा तुम्ही म्हणताय ठीक आहे. मी असा एक पॅराग्राफ लिहिते. माय मदर इज व्हेरी गुड पर्सन. शी इज हार्ड वर्किंग वुमन. माय डॉगी इज व्हेरी ऑनेस्ट अँड व्हेरी क्यूट. माय नेबर आर व्हेरी हेल्पफुल टू मी. माय फेवरेट फ्रेंड इज रमेश. हे सगळे मिनिंगफुल वर्ड्स मिनिंगफुल सेंटेन्सेस आहेत. याने पॅराग्राफ तयार होतो का? No, वेगवेगळे ma'am. आहेत. No, मग no. तिथं तुमचं थोडस काय चुकलं? बरोबर आहे. एकाच Paragraph विषयावर सगळे. म्हणजे हा व्हेरी गुड. पॅराग्राफ इज अ ग्रुप ऑफ सेंटेन्सेस विच इज रिलेटेड टू स्पेसिफिक टॉपिक और स्पेसिफिक आयडिया. फक्त एवढं चुकलं तुमचं. मिनिंगफुल सेंटेन्सचा ग्रुप पण कसा? जो रिलेटेड आहे एखाद्या स्पेसिफिक टॉपिकशी किंवा स्पेसिफिक आयडियाशी. तर तुम्ही त्याला पॅराग्राफ म्हणू शकता. बरोबर? संकल्पना क्लिअर झाली? पॅराग्राफ म्हणजे काय? बोला सांगा. पॅराग्राफ म्हणजे काय? सांगा. It is a group of meaningful sentence with हाँ. specific topic. विच इज रिलेटेड टू स्पेसिफिक टॉपिक और स्पेसिफिक आयडिया. घ्या लिहून मग पॅराग्राफ म्हणजे काय. पॅराग्राफ रायटिंग टाका. नवीन पेज वरती डेट टाका. पॅराग्राफ रायटिंग टाका आणि पॅराग्राफची मिनिंग लिहून घ्या. पॅराग्राफ. व्हॉट इज मीन बाय पॅराग्राफ. असं 1 बाय स्टेपनी येतोय आपण. त्याच्यामुळे पॅराग्राफ कळतोय. बरोबर आहे. मिनिंगफुल सेंटेन्स म्हटलं तिथे चुकलं थोडंसं. बरोबर आहे. काय तर ते एखाद्या स्पेसिफिक आयडियाशी किंवा स्पेसिफिक टॉपिकशी रिलेटेड जो पॅराग्राफ असतो, जो उतारा असतो, त्याला आपण उतारा म्हणजे पॅराग्राफ म्हणतो. म्हणजे नुसतं मिनिंगफुल सेंटेन्सला आपण उतारा म्हणू शकत नाही. ग्रुप ऑफ मिनिंगफुल सेंटेन्स नाही. पॅराग्राफ रायटिंग लिहा. पॅराग्राफ रायटिंग. डेट टाका आणि डेफिनेशन लिहा. सांगू? डेफिनेशन सांगू का? Yes, ma'am. A paragraph, P-A-R-A-G-R-A-P-H, a paragraph is a group of meaningful sentences. A paragraph is a group of meaningful sentences. Meaningful sentences which related to one specific topic. Which related to one specific topic. T-O-P-I-C. Specific. S-P-E-C-I-F-I-C. Specific topic or idea. Repeat करा. A paragraph is a group of meaningful sentences which related to one specific topic or idea. एखाद्या स्पेशल टॉपिकशी किंवा आयडियाशी ते रिलेटेड असतं. तो ग्रुप ऑफ सेंटेन्स दॅट इज कॉल्ड एज पॅराग्राफ. नंतर देर आर 4 टाइप्स ऑफ पॅराग्राफ.
तर रिपीट करा. There are 4 types of paragraph. त्याच्या आधी त्याच्या आधी a paragraph is a group of meaningful sentences which related to one specific topic or idea. झालं? नंतर खाली लिहा देर आर 4 टाइप्स ऑफ पॅराग्राफ. ह्या पॅराग्राफचे 4 प्रकार पडतात. 4 प्रकारचा पॅराग्राफ असतो. देर आर 4 टाइप्स ऑफ पॅराग्राफ. खाली लिहा पहिला पॅराग्राफ कोणत्या प्रकारचा असतो? डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ. डिस्क्रिप्टिव्ह DESCRIPTIVE डिस्क्रिप्टिव्ह. डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ. डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ म्हणजे कोणत्या प्रकारचा पॅराग्राफ? काय डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे काय? बोला. खूप डिस्क्रिप्शन असले. वर्णनात्मक पॅराग्राफ. वर्णनात्मक उतारा. एखाद्या गोष्टीचं वर्णन करणं, त्याच्याविषयी माहिती म्हणजे सांगणं, वर्णन करणं, त्या गोष्ट कसं आहे, काय आहे, त्याच्याबद्दल माहिती सांगणं. इट इज कॉल्ड एज डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ. झालं? दुसरं आहे नॅरेटिव्ह पॅराग्राफ. नॅरेटिव्ह. नॅरेट करणं म्हणजे एखादा गोष्ट घडली होती भूतकाळात, झालेली गोष्ट, त्याच्याविषयी तुम्ही सांगणं, कथन करणं. एखाद्या गोष्टीला म्हणजे एखाद्या व्यक्तीला सांगणं की ते काय घडलं, कसं घडलं. एखादा ऍक्सिडेंट पाहिला तुम्ही किंवा तुमच्या आयुष्यातला एखादा प्रसंग, मेमोरेबल थिंग, ते सांगणं. त्याला म्हणतात नॅरेटिव्ह पॅराग्राफ. नॅरेटिव्ह NARRATIVE नॅरेटिव्ह पॅराग्राफ. कथन करणं. डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे वर्णन करणं. नॅरेटिव्ह म्हणजे कथन करणं, सांगणं, प्रसंग घडलेला आहे तो. नंतर थर्ड टेक्निकल पॅराग्राफ. टेक्निकल म्हणजे रिलेटेड टू एनी टेक्निकल टॉपिक. म्हणजे कम्प्युटर विषयी असेल, स्मार्टफोन विषयी असेल, डिशवॉशर विषयी असेल, वॉशिंग मशीन विषयी, फ्रीज विषयी, मोबाईल फोन, स्मार्टफोन, आयफोन, त्या मशीनची माहिती सांगायची तुम्ही. आजच्या काळातलं त्याचं महत्व सांगायचं. इट इज कॉल्ड एज टेक्निकल पॅराग्राफ. टेक्निकल TECHNICAL टेक्निकल पॅराग्राफ. आणि लास्ट वन आहे कंपॅरिझन अँड कॉन्ट्रास्ट. कंपॅरिझन अँड कॉन्ट्रास्ट म्हणजे दोन गोष्टीची तुलना करणं. म्हणजे त्या दोन गोष्टीत कुठलं साम्य आहे आणि कुठलं साम्य नाही, फायदा तोटा सांगणं. कम्पेअर आणि कॉन्ट्रास्ट. कंपॅरिझन COMPARISON कंपॅरिझन अँड कॉन्ट्रास्ट. CONTRAST कॉन्ट्रास्ट. काय सांगितलं? पहिला पॅराग्राफ डिस्क्रिप्टिव्ह, नॅरेटिव्ह पॅराग्राफ आणि सेकंड नॅरेटिव्ह, थर्ड टेक्निकल पॅराग्राफ आणि फोर्थ कंपॅरिझन अँड कॉन्ट्रास्ट. COMPARISON कंपॅरिझन अँड कॉन्ट्रास्ट. CONTRAST कॉन्ट्रास्ट. स्क्रीनवरती आहे. म्हणजे आपण डेफिनेशन पाहिली पॅराग्राफची. पॅराग्राफ म्हणजे काय, नंतर त्याचे 4 टाईप. पॅराग्राफ लिहिताना आता तुम्हाला काय महत्वाचं आहे, तर पहिल्यांदा महत्वाचं आहे की तुम्ही पॅराग्राफची युनिटी ठेवली पाहिजे, त्याचा संबंध ठेवला पाहिजे व्यवस्थित. रिलेशन कसं, तर एखाद्या विषयी तुम्ही पॅराग्राफ लिहित आहात. एखादा सब्जेक्ट दिला आहे, फॉर एक्झाम्पल डॉग दिले तुम्हाला, डॉग वरती पॅराग्राफ लिहा. तर
तुम्ही त्या डॉग विषयीच माहिती लिहायची, नाहीतर एखादं म्हणजे एक डॉग विषयी एक वाक्य, तिथून पुढे दुसरंच विषयांतर करायचं, पुन्हा घरचं सांगायचं, घरच्या माणसांचं सांगायचं, असं नाही करायचं. टॉपिक तुमचा विषयांतर होता कामा नये, डिस्ट्रॅक्ट होता कामा नये. युनिटी टॉपिक मधली खूप महत्वाची आहे. एखादा पॅराग्राफ लिहिताना तुम्ही तुमचा पॅराग्राफ इफेक्टिव्ह कसं बनवाल, जास्तीत जास्त उदाहरण द्या, व्यवस्थित स्लोगन वापरा, म्हणी वापरा. ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स, हेल्पिंग हँड्स आर बेटर दॅन प्रेइंग लिप्स, किंवा म्हणजे एखादं लॉयल्टी इज अ गुड पॉलिसी, हेल्थ इज वेल्थ, असे प्रॉपर प्रकारचे तुमचे जे म्हणी आहेत किंवा सुविचार आहेत, प्रोवर्ब्स आहेत, ते तुमचे व्यवस्थित लर्न पाहिजेत. माहित नसतील तर माहित करून घ्या. असे वेगवेगळे उतारे जे आहेत ते वाचा तुम्ही. आपल्या इंग्लिशच्या वर्कबुक मध्ये जवळजवळ खूप 20-30 पॅराग्राफ दिलेत वेगवेगळ्या प्रकारचे, डायलॉग मधले दिले असतील, डिस्क्रिप्टिव्ह दिले असतील, नॅरेटिव्ह दिले असतील. ते त्याचं वाचन तुमचं झालं पाहिजे व्यवस्थित. तर तुम्हाला कोणता जरी विषय दिला तरी तुम्हाला ते कळेल. मी इथं आता प्रत्येक डिस्क्रिप्टिव्हचा आहे, नॅरेटिव्हचा आहे, एक एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगणार आहे कसं लिहायचं ते लिहून दिले, ते एक्सप्लेन करणार आहे. पण तुम्ही सुद्धा याच्यापेक्षा अवांतर वाचन केलं पाहिजे, जे की वर्कबुक मध्ये आहे. ते सगळे टॉपिक तुम्ही वाचून काढा, वाटलंच तर गरज पडली तर लिहून काढा, म्हणजे लक्षात येईल की तुम्हाला कसं लिहायचं असतं टॉपिक, पॅराग्राफ कसा लिहायचा, वाढवायचं कुठे, किती वाढवायचं. ऍटलिस्ट 10 लाईन तर तुम्हाला पॅराग्राफ लिहावा लागतो. सुरुवात लिहिताना कशी करायची, शेवट कसा करायचा. सुरुवात आणि शेवट आपला दमदार पाहिजे, आणि मध्ये जो आहे तो विषयांतर झाला नाही पाहिजे. डॉग विषय लिहिताय, मग डॉग कसा प्राणी आहे, कसला कुत्रा कसा प्राणी आहे सांगा, कशासाठी ओळखला जातो कुत्रा? प्रामाणिकपणा, होनेस्टी. ऑनेस्टीसाठी, लॉयल्टीसाठी त्याच्या ओळखला जातो. तो त्याच्या मालकाशी प्रामाणिक असतो, त्याच्या मालकाला खूप प्रेम दाखवतो. कुठल्याही काय म्हणतात त्याला, सेल्फिश भावना त्याच्या मनामध्ये नसते. फक्त तो मालकाचं प्रेम मिळवण्यासाठी त्याच्या पुढे मागे करत असतो. त्याला काय आवडतं, मालकाबरोबर वॉकिंग करायला आवडते. नंतर तो आपलं संरक्षण कसं करतो, कुणापासून, चोरापासून संरक्षण करतो, स्ट्रेंजर्स पासून संरक्षण करतो, घराची सुरक्षा करतो, रात्रीचं जागा असतो, कुणी येऊ देत नाही घराकडे. म्हणजे फक्त डॉग विषयी जर सांगितलं तर डॉग विषयीच लिहायचं, दुसरं काही लिहायचं नाही, विषयांतर करायचं नाही. मग महत्वाचे मुद्दे कोणते? आता रिलिव्हन्स महत्वाचा आहे, स्क्रीनवरती पहा. रिलिव्हन्स म्हणजे काय, तर त्या संबंध, रिलेशन, त्या म्हणजे वेगवेगळे सेंटेन्स एकमेकांशी रिलेशन असलं पाहिजे, म्हणजे एकमेकांशी रिलेटेड सेंटेन्स असले पाहिजेत पॅराग्राफ मधले. ऑल दी सेंटेन्स इन द पॅराग्राफ मस्ट बी रिलेटेड टू द गिव्हन टॉपिक. जो दिलेला विषय आहे त्याच्याशी रिलेटेडच तुम्ही सेंटेन्स लिहिले पाहिजेत. विदाउट प्रॉपर रिलेव्हन्स द सेंटेन्स डू नॉट एक्सप्लेन द टॉपिक इन ट्रू सेन्स. तर आपल्याला व्यवस्थित संबंध नसेल त्या सेंटेन्स मध्ये एकमेकांशी, तर तुम्हाला म्हणजे तो पॅराग्राफ कम्प्लीट होत नाही म्हणजे ट्रू सेन्स मध्ये. म्हणजे रिलेशन असलं पाहिजे त्या सेंटेन्स मध्ये. जसं मी सांगितलं, एखादा विषय दिले तर त्याच विषयी लिहायचं सगळं. नंतर लॉजिकल सिक्वेन्स पाहिजे. लॉजिकल सिक्वेन्स म्हणजे पहिल्यांदा तर समजा एखाद्या गोष्टीचं वर्णन करायला सांगितले, तुम्हाला नॅरेटिव्ह सांगितले, तुमचा शाळेतला पहिला दिवस, त्या पहिल्या दिवसावरती तुम्ही वर्णन करा, नॅरेट करा. तर तुम्ही सांगणार, आम्ही शाळेला गेलो, नंतर मग तिथं आम्ही डबा खाल्ला, नंतर लेक्चर झालं, नंतर आम्ही घरी आलो, नंतर आम्ही लायब्ररीत गेलो होतो. म्हणजे तसं नाही लिहायचं, ऑर्डर नुसार लिहायचं. पहिल्यांदा काय केलं, तुम्ही शाळेमध्ये गेलात, मित्रांशी भेटलात, नंतर बेल वाजली, पहिलं लेक्चर झालं, दुसऱ्या लेक्चरला नंतर म्हणजे लंच ब्रेक झाला, लंच घेतला, लास्ट लेक्चर झालं, नंतर आम्ही शेवटी लायब्ररीला भेट दिली, आणि मग शेवटी घरी आलो. सिक्वेन्स महत्वाचा आहे. कुठलंही वाक्य कुठेही जोडू नका, जसं आठवतंय तसं लिहू नका. लॉजिकल सिक्वेन्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट कॉम्पोनंट इन द पॅराग्राफ. लक्षात आलं? म्हणजे काय, सहसंबंध पाहिजे, लॉजिकल सिक्वेन्स पाहिजे. नंतर थर्ड रूल काय आहे, देअर शुड बी प्रॉपर पंक्च्युएशन मार्क अँड प्रॉपर व्होकॅब्युलरी वर्ड्स. तुमचं व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग पाहिजे. जे की मी तुम्हाला पहिल्या लेक्चर पासून सांगते, तुमची व्होकॅब्युलरी. पंक्च्युएशन मार्क म्हणजे काय सांगा आता? असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये, असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये कोणतं पंक्च्युएशन मार्क देतात? फुल स्टॉप. फुल स्टॉप. इम्पेरेटिव्ह मध्ये फुल स्टॉप. व्हेरी गुड. क्वेश्चन, व्हर्बल क्वेश्चन मध्ये आणि क्वेश्चन मार्क. एक्सक्लेमेशन मध्ये एक्सक्लेमेटरी मार्क. एक मिनिट, एक्सक्लेमेटरी मार्क तुम्ही देता, ठीक आहे. पण असेही काही एक्सक्लेमेशन मार्क असतात ज्यावेळेस एखादा शब्द उच्चारला जातो, हुर्रे, ब्रॅवो, अलास असे, त्याच्या पुढे एक्सक्लेमेशन मार्क असतं, आणि तिथून पुढचं जे वाक्य असतं ना त्याच्या पुढे फुल स्टॉप असतो. हे माहिती का तुम्हाला? येस मॅम. हा,
नाहीतर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असेल तर त्याच्या पुढे डायरेक्ट शेवटी एक्सक्लेमेशन मार्क नाही द्यायचा. तुम्हाला ते फरक कळला पाहिजे की आता हुर्रे असेल तर हुर्रे लिहायचं, त्या शब्दाच्या पुढे एक्सक्लेमेशन मार्क द्यायचा आणि पुढचं जे सेंटेन्स आहे वी वॉन द मॅच मग फुल स्टॉप. हे नियम तुम्हाला माहित पाहिजेत. अवतरण चिन्ह कधी वापरलं पाहिजे, कॉमा कधी देता आला पाहिजे, हे सगळं तुम्ही प्रॉपरली दिलं पाहिजे. तिथं पंक्च्युएशन मार्कचा वापर केला पाहिजे. व्होकॅब्युलरी वेगवेगळे तुमचे इफेक्टिव्ह वर्ड तुम्ही तिथे मांडता आले पाहिजे तुम्हाला. फॉर एक्झाम्पल डॉक्टर्स बाबतीत लॉयल आहे, ऑनेस्ट आहे, अशा टाईपचे वर्ड्स पण तुम्हाला मांडता आले पाहिजेत. नंतरचं काय आहे, इन अ डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ प्रेझेंट टेन्स particularly simple present tense must be used. It is because descriptive paragraph provides information about the visible and touchable aspect in present. Here there are many matters of habitual experiences, so simple present tense is most appropriate tense. Here we have to select proper adjective relevant to describe given topic. बघा काय म्हणतात, ज्यावेळेस तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ लिहित असता त्यावेळेस कुठला टेन्स यूज केला पाहिजे, मोस्टली प्रेझेंट टेन्स, आणि त्यातल्या त्यात सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर जास्त केला पाहिजे. कारण आपण जी वस्तू आता हयात आहे, ज्या वस्तूविषयी आपण माहिती सांगतोय किंवा ज्या वस्तूविषयी आपण दाखवतोय त्याचं महत्व, तर ते सांगताना तुम्ही सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर केला पाहिजे. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ सिम्पल प्रेझेंट टेन्स सांगा, फॉर्म्युला सांगा सिम्पल प्रेझेंट टेन्सचा, स्ट्रक्चर सांगा. Subject plus helping verb plus main verb plus object. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब. SES. हेल्पिंग वर्ब असतं का याच्यामध्ये? Main verb, sorry. SES plus object. हा, सब्जेक्ट प्लस मेन वर्ब, त्याला यस किंवा इएस प्रत्यय कधी थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर, आणि ऑब्जेक्ट. म्हणून टेन्सचे सुद्धा स्ट्रक्चर पाठ असणं खूप जरुरीचं आहे. जर तुम्ही टेन्स वापरायला चुकला ना तर तुमचं पूर्ण पॅराग्राफ चुकतंय. टेन्स म्हणून तर तुम्हाला सारखं मी तुम्हाला स्ट्रक्चर विचारत असते. आणि डिस्क्रिप्टिव्ह, स्पेशली डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ लिहिताना इट शुड बी इन सिम्पल प्रेझेंट टेन्स. सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये तुम्ही ते लिहिलं पाहिजे. व्यवस्थित ऍडजेक्टिव्हचा वापर केला पाहिजे, ऍडवर्बचा व्यवस्थित वापर केला पाहिजे, वेगवेगळे इफेक्टिव्ह वर्ड्स वापरले पाहिजे. झालं डिस्क्रिप्टिव्हचं झालं. नॅरेटिव्ह पॅराग्राफ कसा कराल? एक नॅरेटिव्ह म्हणजे एखाद्या गोष्टी सांगणं, आपल्या आयुष्यातला प्रसंग सांगणं, भूतकाळात घडून गेलेली गोष्ट सांगणं. गोष्ट सांगताना तुम्ही कोणत्या काळाचा वापर करता? एक राजा होता, त्याला 2 राण्या होत्या, तो खूप दयाळू होता, प्रजेचं संरक्षण करत Past होता. tense. हा, मग कथाकथन करताना, नॅरेटिव्ह पॅराग्राफ लिहिताना यू मस्ट यूज पास्ट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स और इट्स सब टेन्स. पास्ट टेन्सचे कुठलेही सब टेन्स वापरू शकता, मोस्टली सिम्पल प्रेझेंट टेन्स सिम्पल पास्ट टेन्स वापरायचा नॅरेटिव्ह करताना. फरक लक्षात आला पाहिजे. डिस्क्रिप्टिव्ह आहे का टॉपिक, नॅरेटिव्ह आहे. कथाकथन करायचं आहे का एखाद्या गोष्टीचं वर्णन करायचं आहे. वर्णन करताना सिम्पल प्रेझेंट टेन्स. एखादी गोष्ट, घडलेली गोष्ट सांगताना, एखादा ऍक्सिडेंट झाला तुम्ही पाहिलेला, तो सांगताना पास्ट टेन्सचा वापर करायचा. इट इज अ नॅरेटिव्ह पॅराग्राफ असतो तो. मग त्यावेळेस अजून तुमचं इफेक्टिव्ह कसं बनवायचा, तर तुम्ही डेटचा आणि टाइमचा यूज केला पाहिजे. तिथं कुठल्या गोष्टी म्हणजे कुठल्या दिवशी घडली ती गोष्ट, कुठल्या वाराला घडली, वेळ कुठली होती, त्याचा वापर केला तर ते अजून जास्त इफेक्टिव्ह बनते. आणि लॉजिकल सिक्वेन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. सांगितलंय सिक्वेन्स म्हणजे काय, कसा वापर करायचा सिक्वेन्सचा. नंतर पुढचं लास्ट काय, ऑल दी सेंटेन्सेस इन पॅराग्राफ मस्ट फॉलो टेन्स कन्स्ट्रक्शन. अगोदरच सांगितले, कुठलाही पॅराग्राफ लिहिताना टेन्स कन्स्ट्रक्शन तुम्हाला आलं पाहिजे. ज्या काळात तुम्ही लिहिताय त्या काळातलं पूर्ण म्हणजे ते स्ट्रक्चर तुम्हाला त्या वाक्याचं आलं पाहिजे. सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरताय तर त्याचं स्ट्रक्चर फॉलो करा. पॅसिव्ह वॉइस वापरताय तर पॅसिव्ह वॉइस फॉलो करा. ऍक्टिव्ह वापरताय तर ऍक्टिव्हच फॉलो करा. काही पण मनानी कशाला पण ईडी, कशाचं पण तिसरं रूप, येमिजारच्या पुढे तिसरं रूप वगैरे, असं ज्या काळामध्ये लिहिताय त्या काळाचं स्ट्रक्चर तुम्हाला माहित असलं पाहिजे. सगळ्या टोटली किती काळ आहेत, मुख्य काळ 3 आणि त्याचे सब टाइप्स टोटली 12 आहेत. हा, मग त्याचं कन्स्ट्रक्शन तुम्हाला माहित असलं पाहिजे. विदाउट द सेंटेन्सेस विदाउट प्रॉपर टेन्सेस आर मीनिंगलेस. The beginning of the paragraph should be attractive. It should be contain the theme or central idea. म्हणजे सुरुवातीला इफेक्टिव्ह सुरुवात केली पाहिजे तुमच्या टॉपिकची. डॉग वर लिहिताय, डॉग इज लॉयल अँड क्यूट अॅनिमल. ठीक आहे, इफेक्टिव्ह सुरुवात करा. शेवट पण तुमचा इफेक्टिव्ह झाला पाहिजे. The end of the paragraph should be also equally attractive and concluding. Conclusion तुम्ही माहिती आहे, conclusion म्हणजे काय?
प्रयोग वगैरे केले असतील सायन्स मध्ये. लास्टला कन्क्लुजन लिहिता. कन्क्लुजन म्हणजे काय? निष्कर्ष. निष्कर्ष. म्हणजे अशा प्रकारे कुत्रा हा आपला प्रामाणिक प्राणी आहे, अशा प्रकारे तो आपला खूप खरा मित्र आहे, असं शेवटी म्हणजे कसं पटवून दिलं आपण हे खाली सांगायचं, शेवटी सांगायचं, कन्क्लूड करायचं. लक्षात आलं पॅराग्राफ कसा लिहायचा? कुठला पॅराग्राफ कोणत्या टेन्स मध्ये लिहायचा, कुठला पॅराग्राफ कसा लिहायचा, काय काय वापरायचं, लक्षात आलं का सर्वांच्या? Yes. Yes, ma'am. याच्यामध्ये काय अडचण? No, आता ma'am. डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ. डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचं वर्णन करणं. कम्प्युटर दिलंय ह्यांनी, आता कम्प्युटरचं वर्णन करा. सांगा कम्प्युटर विषयी तुम्हाला काय काय माहिती आहे, मराठीमध्ये सांगा. हा पॅराग्राफ तर मी सांगतेच तुम्हाला कसं लिहिलंय ते, कसं लिहायचा. तुम्ही सांगा तुमच्या शब्दात काय आहे कम्प्युटर, गरज आहे का आपल्या या काळात, कशाची गरज आहे आपल्याला, किंवा कम्प्युटरनी काय मदत केली आहे. कम्प्युटर म्हणजे थोडक्यात ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचं वर्णन तुम्हाला करायला सांगितलं जातं त्यावेळेस त्याचे फायदेच लिहायचे. हा फरक पण लक्षात घ्या, तोटा लिहायचा नाही सध्या जास्त, कारण आपल्याला वर्णन सांगितलं आहे. मग एखाद्या गोष्टीचं वर्णन करत असतो त्यावेळेस त्याचे फायदेच लिहित असतो आपण. कम्प्युटरचा फायदा काय काय आहे, त्याच्यामध्ये काय काय आहेत, कुठले कुठले ऍप्लिकेशन्स आहेत, कशा कशाचा समावेश केला जातो, आपण कशासाठी वापर करतो. सांगा कम्प्युटरचा वापर काय, तुम्ही काय काय करता, कशी हेल्प करतो कम्प्युटर तुम्हाला ह्या सध्याच्या आधुनिक युगात. बोला बोला बोला, बोलतो आम्ही, काही रागवते का तुम्हाला चुकलं म्हणून? सांगा की, बोलणारे विद्यार्थी मला खूप आवडतात. Online lecture attend करायसाठी. हा ठीक आहे. कॉम्प्युटर, अजून कॉम्प्युटर मध्ये काय काय असतं सांगा. 2 ऍप्लिकेशन्स असतात, सांगा कुठले. म्हणजे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर असते, माहितीये ना. कम्प्युटर मध्ये असते हार्डवेअर, कम्प्युटर इंजिनियर आहे हो तो, सॉफ्टवेअर आहे. हार्डवेअर म्हणजे काय, सॉफ्टवेअर म्हणजे काय, सांगा हार्डवेअर म्हणजे काय. कम्प्युटर विषयी माहिती पाहिजे तुम्हाला. MSCIT वगैरे झालंय का तुमचं? झालं असेल. SSC झालं असेल, झालंय का? 10वी नंतर बरेच विद्यार्थी कम्प्युटरचे कोर्स करतात. तुमचे झालेत का? किती जणांचे झालेत बोला. कोणाचे झाले नाही MSCIT? मॅडम माझी चालू आहे. हा, मग कम्प्युटर विषयी काय काय माहिती आहे, काय काय असतं त्याच्यामध्ये, काय काय फंक्शन्स असतात, आपण काय काय करू शकतो. म्हणजे त्या ज्या गोष्टी तुम्हाला टॉपिक दिले त्या गोष्टीविषयी माहिती असणं तर जरुरीच आहे ना. जो तुम्हाला टॉपिक दिला जातो तुम्ही कसं डिस्क्रिप्शन करणार मग त्याचं? आता मी सांगते त्यांनी कसं केलंय, सांगते. कम्प्युटर काय आहे? कम्प्युटर इज द बॅकबोन ऑफ मॉडर्न डेव्हलपमेंट. आपल्या आधुनिक युगातला, आधुनिक प्रगतीचा तो बॅकबोन आहे. बॅकबोन म्हणजे कणा, पाठीचा कणा. माहिती ना बॅकबोन म्हणजे काय? कणा. त्या कण्यामुळे तो माणूस ताठ उभा राहू शकतो. म्हणजे इतकं महत्वाचं त्यांनी बघा, हे किती इफेक्टिव्ह वर्ड वापरलाय. बॅकबोन ऑफ मॉडर्न डेव्हलपमेंट. कम्प्युटर काय आहे? बॅकबोन ऑफ मॉडर्न डेव्हलपमेंट. बॅकबोन जर नसता तर आपण ताट उभारू शकलो नसतो. पाठीच्या कण्यामुळे आपण ताट उभारू शकतो, ताट चालवू शकतो, आपला तोल सांभाळू शकतो. मग कम्प्युटरला त्यांनी एवढं महत्व दिले. कम्प्युटर इज द बॅकबोन ऑफ मॉडर्न डेव्हलपमेंट. पुढे काय लिहिले त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे. इट इज अन इलेक्ट्रिक डिव्हाइस. सहज आहे, साधा आहे, सहज सांगू शकतो आपण कसलं डिव्हाइस आहे ते. इलेक्ट्रिक डिव्हाइस आहे. दॅट स्टोअर्स अँड प्रोसेसेस अ न्यूमेरिकल अँड अल्फाबेटिकल डाटा. हे तर माहिती आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये खूप सारा आपण न्यूमेरिकल आणि अल्फाबेटिकल डाटा स्टोअर करू शकतो. किती पण डाटा आपण त्या कम्प्युटरमध्ये स्टोअर करू शकतो. जगाची माहिती सुद्धा सगळी, एवढे त्याच्यामध्ये स्टोरेज असते. टुडे देर इज नो फील्ड ऑफ लाईफ इन विच कम्प्युटर इज नॉट युज्ड. आता जगातला असा कोणताच फील्ड नाही ज्याच्यामध्ये कम्प्युटर युज केला जात नाही. उलट या कोरोनाच्या काळात तर सगळ्यात जास्त मदत आपल्याला कम्प्युटरने आणि मोबाईलनीच केली. साधे साधे वर्ड्स आहेत, व्यवस्थित त्याची रचना कशी केली बघा, काळ कसा वापरलाय, शब्द इफेक्टिव्ह कसे बनवलेत, त्याच्यासाठी हा तुम्हाला उदाहरण म्हणून दिले. टुडे देर इज नो फील्ड ऑफ लाईफ इन विच कम्प्युटर इज नॉट युज्ड. सगळ्या क्षेत्रामध्ये कम्प्युटरचा यूज केला जातो. पुढे काय लिहिले? इट हॅज रिमार्केबली contributed to the fields like education, transport, information, communication, etc. जास्तीत जास्त कुठल्या विभागात त्याचा वापर केला गेलाय? एज्युकेशन मध्ये, ट्रान्सपोर्ट मध्ये, इन्फॉर्मेशन मध्ये आणि कम्युनिकेशन मध्ये जास्तीत जास्त उपयोग होतोय कम्प्युटरचा. फॉर नंतर आणखी ETC. इट हॅज मल्टिपल युजेस ऍज पर इट्स सॉफ्टवेअर अँड ऍप्लिकेशन. खूप त्याचे युजेस आहेत. इट इज ऑल्सो फास्ट चॅनल ऑफ कम्युनिकेशन विथ द हेल्प ऑफ इंटरनेट. आपण कम्प्युटरवरती इंटरनेटचा वापर करू शकतो आणि इंटरनेटमुळे कम्युनिकेशन आपले एकमेकांचं फास्ट होतंय. तुम्हाला माहिती का, परदेशात असलेले आपले जे नातेवाईक आहेत
त्यांना बघू शकतोय आपण इथं बसून. कशामुळं? व्हिडिओ Computer कॉल. मुळे. हा, त्याला काय म्हणतात? GPRS. GPRS द्वारे आपण दुसऱ्याशी जोडले जाऊ शकतोय व्हिडिओ कॉलद्वारे. GPRS चा लॉंग फॉर्म माहितीये का? काय आहे GPRS म्हणजे काय? माहिती आपण सगळ्यासारखं म्हणतो GPRS. काय? व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ GPRS? GPRS म्हणजे जनरल पॅकेट ऑफ रेडिओ सर्व्हिस. जनरल पॅकेट ऑफ रेडिओ सर्व्हिस, GPRS, ज्याने आपण जगाशी जोडलो गेलेलो आहे. When computer is connected to the internet, the whole world's knowledge and information is open for all of us. त्यावेळेस हा कम्प्युटर इंटरनेटशी आपण जोडतो त्यावेळेस जगभरातलं ज्ञान आणि जगभराची माहिती आपल्या समोर उभी राहते. It is a multitasking device as we can work upon the multiple programs, application at the same time. एकाच वेळेस आपण वेगवेगळ्या ऍप्लिकेशन वरती, वेगवेगळ्या विषयावरती, वेगवेगळ्या गोष्टींची आपण माहिती किंवा हे करू शकतो, माहिती ज्ञान मिळू शकतो एकाच टायमिंगला. कम्प्युटर हॅज 2 पार्ट्स. त्यांनी आता कम्प्युटरचं वर्णन करायला सुरू केलंय. काय आहे कम्प्युटर? कम्प्युटर हॅज 2 पार्ट्स. कुठले पार्ट्स आहेत? हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. कम्प्युटरला काय काय असतं सांगा रे? तुमच्या घरी कम्प्युटर असेल किंवा तुम्ही आतापर्यंत असं शक्यच नाही की कम्प्युटर कुठं बघितलं नाही. कम्प्युटरला काय काय डिव्हाइस असतात सांगा? CPU, माउस, कीबोर्ड, कॅमेरा, स्पीकर्स. मॉनिटर. मॉनिटर असतं, माऊस असतं, स्पीकर असते. स्क्रीनला पण टच करता तुम्ही, टच करू शकता. मग हार्डवेअर म्हणजे काय? तर ज्या गोष्टीला आपण टच करू शकतो आणि पाहू शकतो अशा गोष्टी म्हणजे हार्डवेअर. आणि सॉफ्टवेअर म्हणजे काय? जी पाहू शकतो पण त्याला टच करू शकत नाही, सॉफ्टवेअर असतं. एखादं सॉफ्टवेअर आपण म्हणत नाही का मोबाईलला सॉफ्टवेअर मारला. ऍप्लिकेशन असतं, एक प्रोग्राम असतो पण आपण त्याला टच करू शकत नाही पण त्याच्यावर क्रिया करू शकतो. दॅट इज कॉल्ड एज सॉफ्टवेअर डिव्हाइस. आणि हार्डवेअर डिव्हाइस म्हणजे वी कॅन टच पार्ट्स ऑफ कम्प्युटर. ज्या कम्प्युटरच्या पार्ट्सला आपण टच करू शकतो त्यांना हार्डवेअर डिव्हाइस म्हणतात. ज्या कम्प्युटरच्या पार्ट्सला आपण टच करू शकत नाहीत पण ते असतात, पाहू शकतो, त्यांना म्हणायचं सॉफ्टवेअर डिव्हाइस. मग ह्याने तीच माहिती दिली, कम्प्युटर हॅज 2 पार्ट्स, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. द हार्डवेअर includes the visible and touchable parts of computer, that is called mouse असेल, CPU असेल, speaker असेल, printer असेल. आणि on the other hand, software is programs that are necessary for working of computer. It is also a great source of entertainment. Entertainment म्हणजे त्याच्यावरती आपण गेम खेळू शकतो, पिक्चर बघू शकतो, व्हिडिओ गेम खेळू शकतो. बरोबर आहे ना? We can watch movies, videos and listening songs, play games with TV tuner car. We can watch live broadcasting of various programs. म्हणजे एखाद्या ठिकाणी मॅच वगैरे चालली असेल तर सेम म्हणजे त्याचा टीव्ही सारखा आपण वापर करू शकतो कम्प्युटरचा. सगळ्या प्रोग्राम बघू शकतो आपण, व्हिडिओ गेम्स खेळू शकतो. टीव्ही वरती शक्यतो जास्त खेळू शकत नाही पण याच्यावरती खेळू शकतो ऑनलाईन म्हणून. एखादा क्रिकेट चालू असेल दुसऱ्या देशात तर ते आपल्या कम्प्युटरवरती आपण घरी बसून पाहू शकतो. टेकिंग इनटू कन्सिडरेशन ऑल अबाउट मेरिट्स. मेरिट्स म्हणजे काय? फायदे, ऍडव्हान्टेजेस. वी कॅन से दॅट कम्प्युटर इज, बघा शेवट कसा केलाय, टेकिंग इनटू कन्सिडरेशन ऑल अबाउट मेरिट्स अँड ऍडव्हान्टेजेस वी कॅन से कम्प्युटर इज इनसेपरेबल पार्ट ऑफ ह्युमन लाईफ. अविभक्त भाग आहे, अविभाज्य भाग आहे माणसाच्या जीवनाचा. कोण? कम्प्युटर. सुरुवात त्यांनी इफेक्टिव्ह बनवली. सुरुवात काय वापरली? इट इज अ बॅकबोन ऑफ मॉडर्न डेव्हलपमेंट. शेवट कसा केलाय? by all the way, the computer is inseparable part of human life. बघा कसं लिहायचं, लक्षात आलं? तुमची पंक्च्युएशन मार्क व्यवस्थित वापरले पाहिजे, सुरुवात इफेक्टिव्ह पाहिजे, शेवट इफेक्टिव्ह पाहिजे आणि मधला जो गाभा आहे पॅराग्राफचा तो डिस्ट्रॅक्ट झाला नाही पाहिजे. कम्प्युटर विषयी लिहिताय तर त्याचीच माहिती लिहा, उदाहरण द्या, त्याचे पार्ट सांगा. मोबाईलचं कसं लिहायला सांगा, मोबाईलचा यूज सांगा, मराठीत सांगा, मी म्हणत नाही तुम्हाला इंग्लिश मध्ये सांगा, पण तुम्ही सांगा तुमचे थॉट्स. मोबाईलचा यूज काय काय करता तुम्ही सांगा. मोबाईल कशा पद्धतीने तुम्हाला एक प्रकारचं वरदान ठरलं आहे या युगामध्ये, बोला सांगा. व्हिडिओ गेम्स. व्हिडिओ गेम्स. बरं ठीक आहे. आता सध्या लेक्चर चालू आहे, कशावर चालू आहे? एज्युकेशन. फॉर एज्युकेशन. नंतर आपण काय करू शकतो? मेसेज पाठवू शकतो. इथं बसून हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या आपल्या मित्राला, आपल्या नातेवाईकाला आपण मेसेज पाठवू शकतो कम्युनिकेशनसाठी. नंतर कशासाठी? खूप जगातली सगळी माहिती कम्प्युटर सारखं छोट आहे, आपण घेऊन फिरू शकतो. कम्प्युटर घेऊन फिरू शकतो का सगळीकडे? नाही, पण मोबाईल घेऊन फिरू शकतो. इट इज लाईक अ मिनी कम्प्युटर. मोबाईल इज लाईक अ मिनी कम्प्युटर.
खूप सारी सेम Nanoparticle. कम्प्युटर सारखीच माहिती आहे. सगळी कम्प्युटर सारखंच आहे याच्यामध्ये. फक्त काय आहे तर कम्प्युटर आहे जो आकाराने मोठा असतो आणि त्याची स्टोरेज कॅपॅसिटी जास्त असते. पण कार्य आपण इंटरनेट जर जोडलं तर जगभराशी जोडलं जाऊ शकतो. जगभराची माहिती आपण मोबाईलमध्ये पाहू शकतो. ऑनलाईन व्हिडिओ खेळू शकतो. ऑनलाईन गेम्स बघू शकतो. मेसेज पाठवू शकतो. अब्रॉडच्या लोकांशी कॉन्टॅक्ट करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळवू शकतो. जनरल नॉलेज बघू शकतो. व्हिजिबल पार्ट कोणते ऍप्लिकेशन्स डाउनलोड करू शकतो त्याच्यामध्ये वेगवेगळे. सेम कम्प्युटर सारखं. फक्त एवढंच की कम्प्युटर आहे जो फिरवता येत नाही, आपल्याला कुठेही नेता येत नाही, तरी आपण हा कॅरी करू शकतो मोबाईल कुठंही. लिहू शकाल मोबाईल विषयी? Yes, ma'am. मग तुम्हाला मी सांगते स्मार्टफोन. स्मार्टफोन विषयी घरी येऊन येताना एक उतारा लिहून आणा डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफचा. हा कम्प्युटर तर आहेच आहे स्मार्टफोन विषयी. आणि आणखी तुम्हाला याच्या विषयी जास्त माहिती पाहिजे असेल तर वर्कबुक मध्ये 2, 3, 4, 5 उतारे दिलेत फक्त डिस्क्रिप्टिव्ह वरचे. नॅरेटिव्ह वरचे वेगळे आहेत, डायलॉग वेगवेगळे आहेत. वाचा. आता याच्यामध्ये नाही समजलं असं काय आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ मध्ये तुम्हाला आता काय कळलं नाही की मॅडम कसं लिहायचं अजून आम्हाला कळेना असं काय आहे का? मॅम हे टेक्निकल मध्ये येते ना? टेक्निकल मध्ये येते बरोबर आहे, पण आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह टेक्निकल मध्ये काय असते कम्प्युटर विषयी सांगायचं किंवा म्हणजे एखाद्या ब्रँड विषयी सांगायचं. आता आपण या कम्प्युटरच्या ब्रँड विषयी काही सांगितलं नाही, थोडक्यात आपल्याला एखादं माहिती सांगितली जाते. एखादे एजंट असतात बघा, आम्ही ह्या कंपनीकडून आलोय, ह्या कंपनीची आमची ही वॉश म्हणजे डिशवॉशर असेल किंवा वॉशिंग मशीन असेल ही चांगली आहे, हीच कशी चांगली आहे हे पटवून देणं, ते म्हणजे टेक्निकल. आणि कम्प्युटर डिस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला देतात, आता प्रश्न देतानाच देतात डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ, राईट ऑन ए डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ ऑन कम्प्युटर विषयी लिहा. मग तो शब्द महत्वाचा आहे. डिस्क्रिप्टिव्ह असेल तर त्याच्याविषयी माहिती सगळी पूर्ण काय असतं, कसं असते, कसा उपयोग होतो. आणि म्हणजे नंतर टेक्निकल आपण आता पुढच्या वेळेस बघणारच आहे. टेक्निकल म्हणजे काय तर पूर्ण म्हणजे त्या इलेक्ट्रिक साधनाविषयी माहिती, त्याचे तोटे फायदे दोन्ही पण लिहू शकता तुम्ही. आता पुढचं आहे नॅरेटिव्ह पॅराग्राफ. नॅरेटिव्ह पॅराग्राफ म्हणजे आपल्या आयुष्यात घडून गेलेली घटना किंवा जी आपण पाहिली होती, होऊन गेली होती अशी घटना. माय फर्स्ट डे इन इन्स्टिट्यूट. तुम्ही असं लिहू शकता. तुम्हाला असं पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय, माय फर्स्ट डे इन अ स्कूल. तुमच्या शाळेतला पहिला दिवस काय काय करत, पहिल्यांदा तुम्ही शाळेत गेला, कसं गेला, काय वाटलं तुम्हाला सांगा. कसं लिहाल? नॅरेटिव्ह आहे. यू शुड यूज पास्ट टेन्स. सांगा शाळेत गेल्यावर कसं वाटलं सुरुवातीला. आता तुम्ही शाळेत म्हटलं तर मला वाटतं पहिलीलाच सुरुवातीला गेला असाल. कसं म्हणजे आठवतंय का तुम्हाला? आठवत असणार आहे. पहिला दिवस असा नसतोच की आठवत नाही सुरुवात, कारण तो मेमोरेबल असतो, आयुष्यातला आठवणारा क्षण असतो आणि त्याच्याच विषयी आपल्याला नॅरेटिव्ह करायला सांगितलेलं असते. सांगा बरं तुम्ही शाळेत कसं गेला, काय गेला. कारण तुम्ही जे विचार मांडता ना तुमच्या ओन लँग्वेज मधून तेच आपल्याला ट्रान्सलेट करायचे असतात. मग ते विषय आणि ते विचार कसं मांडता ते खूप महत्वाचं आहे. बोला, कुणी पण सांगा. सुरुवातीला कसं गेला, रडत गेला होता का उत्सुकतेने गेला होता, येस मला शाळेला जायचंय, का बळजबरीने आई वडिलांनी घेऊन बसवलं होतं तुम्हाला मारून मारून, बस घरी आला तर बघ तुझा हातपाय तोडते असं काय असेल ते रिअल तुमचा अनुभव तो मांडायचा. सांगा की थोडस बोला. काय वाटलं होतं तुम्हाला शाळेत गेल्यानंतर? उत्सुकता होती का? शिक्षक कोण कोण भेटले? शिक्षकांचं नाव लिहा. त्यांनी काय शिकवलं, कुठल्या सब्जेक्ट शिकवत होते, तुम्हाला आवडलं का, कळलं का? फ्रेंड्स कुठले नवीन झाले, पहिल्या तासाला काय केलं, नंतर लंच ब्रेक कधी झाला, लायब्ररी कशी होती, शाळेमध्ये माहिती कशी लिहिली होती भिंतींवरती, काहीही लिहू शकता तुम्ही, पण त्या टॉपिकशी रिलेटेड. स्कूलचं लिहायचं का? स्कूलचं म्हणजे मला सांगा, हे इथे तुम्हाला दिले माय फर्स्ट डे इन्स्टिट्यूट, पण मी तुम्हाला विचारते की तुम्ही तुमचा अनुभव कसा कथन कराल, कसं सांगाल, मला सांगा म्हणते. लाजू नका रे, सांगा. गर्ल्स, माय फर्स्ट डे इन स्कूल. बापरे, एवढं लाजताय तुम्ही, मला माहित नव्हतं बाबा. येत आहे तुम्हाला माहितीये, मला येत नाही असं नाही, तुम्हाला येते. तुम्ही फक्त एक्सप्रेस करायला घाबरताय. तो कॉन्फिडन्स खूप nervous तुमचा. होतो. पण अजून इन्स्टिट्यूट मध्ये आलोच नाही त्यामुळे. नाही मी तुम्हाला हे आहे ते सांगणार आहे. मी तुम्हाला काय विचारते, माय फर्स्ट डे इन स्कूल. शाळेत तर गेलता की तुम्ही पहिली, दुसरी, तिसरी, In डिप्लोमा. a first day of my school, I am meeting with my old friend and new friends. हा,
नंतर काय? खूप नर्वस होतो. नर्वस होता. कशामुळं? पहिल्यांदा कारण शाळा सगळं बघितलेली. पहिल्यांदा चालले होतं, सगळं नवीन होतं. भीती होती एक प्रकारची मनामध्ये. तुमचा अनुभव तुम्ही कथन करायचा आहे. आता ह्या म्हणजे आपल्याला समोर स्क्रीनवरती दिलं आहे, त्यांनी कसं नरेट केलंय ते सांगते. लक्ष द्या. इट वॉज रिअली फॅन्टॅस्टिक डे. सुरुवात बघा. इट वॉज रिअली फॅन्टॅस्टिक डे when I first time entered my college on 1st July 2012. बघा त्यांनी तारीख सुद्धा मेन्शन केली आहे आणि तो दिवस खूप फॅन्टॅस्टिक होता. ज्यावेळेस मी पहिल्यांदा कॉलेजमध्ये एंटर केलं, प्रवेश केला. कोणता दिवस होता तो? 1st July 2012. The day is memorable in its full happening till today. ज्या त्या दिवसभरामध्ये जी काही घटना घडल्या त्या माझ्या पूर्णपणे लक्षात आहेत आजही. टिल टुडे म्हणजे आतापर्यंत सुद्धा मी ते विसरलेलं नाहीये. ऑन दॅट डे आय एंटर्ड द कॉलेज अलॉंग विथ सम ऑफ माय फ्रेंड्स. मी माझ्या काही मित्रांबरोबर त्या कॉलेजमध्ये प्रवेश केला पहिल्या दिवशी. देअर वॉज अ क्युरियस इगरनेस इन माय माइंड. मग आता काही काही जण नर्वस असतात, काही काही जण इगरनेस असतात. इगर म्हणजे उत्सुक असतात. खूप मोठी उत्सुकता लागली होती की कसं असेल कॉलेज, कॅम्पस कसं असेल, शिक्षक कसं असतील, वर्ग कसा असेल आमचा, लायब्ररी कशी असेल, त्याच्या सर्व गोष्टीबद्दल उत्सुकता त्याच्या मनात होती त्या लेखकाच्या. ऑल वेअर लुकिंग फ्रेश अँड वेअर बिझी इन चॅटिंग अबाउट द कॉलेज अँड इट्स कॅम्पस. सगळे बिझी होते एकमेकांशी चर्चा करण्यात, कॉलेजची चर्चा करण्यात, त्याच्या कॅम्पस विषयी चर्चा करण्यात सगळेजण बिझी होते. बघा टेन्सचा कोणता वापर केलाय. नंतर इट वॉज ऑल्सो मच फॅक्सिनेटेड टू सी द ह्यूज बिल्डिंग ऑफ द कॉलेज. कॉलेजच्या बिल्डिंग विषयी सगळे म्हणजे खूप असं ह्याच्यात होते. द बर्ड्स वेअर चिरपिंग इन द कॉलेज गार्डन. बघा आता त्यांनी बर्ड्सचं उदाहरण दिले. तुम्ही काय लिहू शकता? ऍटमॉस्फिअर म्हणजे त्यावेळेस पाऊस पडत होता किंवा खूप छान वातावरण तयार झालं होतं. तुम्ही काय लिहू शकता? ह्यांनी काय लिहिले? उदाहरण दिले. द बर्ड्स वेअर चिरपिंग इन द कॉलेज गार्डन. रिअली इट वॉज चीअरफुल डे. खरंच तो चीअरफुल डे होता. नंतर मग त्यानं त्याची दिनक्रम सांगायला ऑर्डर नुसार सेंटेन्स लिहायला सुरुवात केली आहे. पहिल्यांदा त्यानं काय केलं? शार्प ऍट 10 o'clock द बेल रँग and all the students gathered in their respective classes. 10 वाजता शार्प बेल वाजली. सगळे स्टुडंट्स गोळा झाले आणि ते त्यांच्या क्लासमध्ये गेले. Within 2 minutes the teacher wearing spectacles into the class entered into the class. आता सांगा स्पेक्टॅकल्स म्हणजे काय? विशिष्ट शब्दाचा वापर केला त्यांनी. याच्यासाठी दुसरा शब्द पण ते वापरू शकले असते, पण जास्त पॅराग्राफ इफेक्टिव्ह बनवण्यासाठी त्यांनी स्पेक्टॅकल्स हा शब्द वापरलेला आहे. सांगा स्पेक्टॅकल्स बऱ्याच जणांना असतो. सांगा. चष्मा. गॉगल. Yes, बरोबर आहे. गॉगल, चष्मा. स्पेक्टॅकल्स म्हणजे चष्मा, ग्लास. द टीचर वेअरिंग स्पेक्टॅकल्स एंटर्ड इनटू द क्लास. He greeted us saying good morning. Afterwards, there were formal instruction of all students as well as teacher. म्हणजे जसे बाकीचे शिक्षक सुरुवातीला लेक्चर घेताना किंवा सुरुवातीला बोलताना जसं सांगतात कसे आहात, काय आहात तुम्ही, आपल्या इन्स्ट्रक्शन म्हणजे इन्स्टिट्यूट विषयी माहिती सांगतात. असं म्हणजे जसं घडतं तसं झालं. इन दॅट लेक्चर वी वेअर इन्फॉर्म्ड अबाउट द रूल्स अँड कोड्स ऑफ बिहेवियर इन दिस कॅम्पस. तुम्ही कसं वागलं पाहिजे, मस्ती करायची नाही, दंगा करायचा नाही, आपले असे रूल्स आहेत. कॉलेजला आला तर कॉलेज जर तुम्ही सुट्टी घेतली, जास्त तुम्ही सुट्ट्या घ्यायला लागला तर तुम्हाला फाईन बसेल वगैरे असे वेगवेगळे काही रूल्स असतील. ते रूल्स मेन्शन केले नाहीत तर तुम्ही रूल्स वगैरे मेन्शन करत बसाल तर पॅराग्राफ वाढेल आणि विषयांतर होईल. तर फक्त त्यांनी काय सांगितलंय? फक्त दे इन्फॉर्म्ड अस अबाउट द रूल्स अँड कोड्स ऑफ बिहेवियर इन द कॅम्पस. बस तेवढं. द फर्स्ट लेक्चर वॉज कंटिन्यूड अप टू 12:30. देर वॉज अ लंच ब्रेक ऍट 12:30. So I went to canteen with my friends for taking lunch. मग 12:30 वाजता आमचा लंच ब्रेक झाला. आम्ही लंच घ्यायला गेलो. आमचे मित्र वगैरे सगळे. आफ्टर लंच वी रिटर्न टू द नोटीस बोर्ड अँड wrote डाऊन डेली टाइम टेबल. मग आम्ही टाइम टेबल नोटीस बोर्ड कडे गेलो. टाइम टेबल लिहिलं. ऑन द वे टू क्लासरूम वी मेट अवर प्रिन्सिपल. मग रस्त्यातच येताना प्रिन्सिपलशी आम्ही भेटलो. तिथेच होतं त्यांचं ऑफिस. ही वॉज अ चीअरफुल मॅन अँड हिज 50s. म्हणजे तो 50 वयाचा असताना सुद्धा खूप चीअरफुल होते ते. ही वॉज अ मॅन ऑफ चीअरफुल मॅन. चीअरफुल म्हणजे खूप उत्साही पर्सन. कधी 50च्या वयात सुद्धा त्याला उत्साह दिसत होता आम्हाला. दॅट म्हणजे शब्द कसा वापरले बघा. ही वॉज अ चीअरफुल मॅन ऑफ इन हिज 50s. इफेक्टिव्ह वाक्य वापरले.
Then we entered our classroom. There was a lecture of mathematics. नंतर त्याच्यानंतर आम्ही क्लासरूम मध्ये गेलो. मॅथमॅटिक्सचं लेक्चर होतं. After 1 hour, the teacher declared the college was over. मग कॉलेज संपल्याचं टीचरने डिक्लेअर केलं. Then we visited library and different departments of my college. वेगवेगळ्या डिपार्टमेंटला आम्ही भेट दिली. After wandering for half an hour. Wandering म्हणजे काय? वॉन्डरिंग म्हणजे काय सांगा? असे नवीन शब्द आहेत. वॉन्डर फिरणे. म्हणजे फिरणे, हिंडणे सगळीकडे. थोडक्यात आपण मराठीत धुंडाळे म्हणत नाही का सगळीकडे हिंडणे. आफ्टर वॉन्डरिंग फॉर हाफ अन आवर इन द कॅम्पस, म्हणजे सगळं कॅम्पस फिरून पाहिलं आम्ही, फिरलो. वी रिटर्न होम. रिअली इट इज अन अनफॉरगेटेबल डे इन माय लाईफ. खरंच हा अतिशय अविस्मरणीय दिवस होता माझ्या जीवनातला. अशा पद्धतीने लिहायचंय. जमेल का? माय फर्स्ट डे इन स्कूल. स्कूल म्हणते मी, नॉट इन्स्टिट्यूट. स्कूल मध्ये जमेल का लिहिला? आता नाही, म्हणजे नंतर आज संध्याकाळी लिहा, मला उद्या वाचून दाखवा. याच्यामध्ये काय अडचण? कसं लिहायचं समजलं? फक्त त्यांनी काय इफेक्टिव्ह वाक्यांचा वापर केलाय, काय घडलं, सिक्वेन्स सांगितलाय त्यांनी, लॉजिकल सिक्वेन्स सांगितला आहे. त्या टॉपिकला सोडून त्यांनी दुसरं काही सांगितलं नाही. शिक्षकाचं सांगितलं, हे शिक्षक खूप छान होते. मग ते शिक्षक ह्याचे होते, त्यांचं असं नाव होतं. विषयांतर केलं नाही. आपल्याला विषय डिस्ट्रॅक्ट करायचा नाही. युनिटी, त्या पॅरेग्राफची युनिटी आपल्याला टिकवायची आहे. एकमेका वाक्यातले संबंध टिकवायचा आहे. इफेक्टिव्ह वाक्य बनवायचे आहेत. कुठलंही स्लोगन वापरू शकता त्याच्यामध्ये तुम्ही जास्त हे करण्यासाठी. ठीक आहे. मग आहे थर्ड आहे डायलॉग रायटिंग. डायलॉग रायटिंग आता आपण मग उद्या घेऊयात. आपण आता प्रेझेंटी घेऊयात. ओके. डायलॉग रायटिंग तुम्हाला माहिती का कसं आहे काय? याच्या अगोदर डायलॉग म्हणजे काय? डायलॉग म्हणजे काय सांगा? संवाद. कन्व्हर्सेशन. हा, मग ते एकट्यात असतं का? दोन किंवा दोनपेक्षा जास्त. दोन किंवा व्यक्तींमध्ये. दोनपेक्षा जास्त व्यक्ती. आणि कशा स्वरूपाचं असतं डायलॉग? हा क्वेश्चन आन्सरच्या स्वरूपात असतो जास्त करून. पहिला व्यक्ती प्रश्न विचारतो, पुन्हा दुसरा उत्तर देतो, पुन्हा दुसरा प्रश्न विचारतो, पहिला उत्तर देतो. क्वेश्चन आन्सरच्या स्वरूपात हा डायलॉग असतो. 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोकांमध्ये डायलॉग असतो. आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक्सप्रेस कसं करता तुमचं वाक्य, तुमचं क्वेश्चन असेल किंवा उत्तर असेल, त्याच्यावरती मार्क जास्त असते. सुरुवातीला आपण काय करतो, कुठला पण डायलॉग लिहिताना ग्रीटिंग देतो. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, हे, हाय. फॉर्मल आणि इनफॉर्मल माहिती का तुम्हाला? टाईप फॉर्मल म्हणजे काय, इनफॉर्मल म्हणजे काय? डायलॉगचे पण 2 प्रकार असतात, जसं लेटरचे असतात तसं. फॉर्मल प्रकारचा डायलॉग, इनफॉर्मल प्रकारचा डायलॉग. फॉर्मल म्हणजे आपण जास्त परिचयाचे व्यक्ती असतात आपल्याशी, पण त्या आपल्यापेक्षा वयाने मोठे असतात. आपण त्यांना फ्रेंडली म्हणजे फ्रीली जास्त बोलू शकत नाही. आदराने जेवढं बोलायचं तेवढं माफकच बोलतो, त्याला म्हणायचं फॉर्मल. फॉर एक्झाम्पल प्रिन्सिपल आणि स्टुडंट, लायब्रेरियन आणि स्टुडंट, असे मोठे व्यक्ती आणि आपण जे असतो त्यांच्याविषयी म्हणजे जे ऑफिशियल जे असतं त्याला फॉर्मल म्हणतात. आणि इनफॉर्मल म्हणजे आपल्या मित्राचा आणि आपला संवाद, आपल्या मैत्रिणीचा आपला संवाद, आपल्या आई वडिलांशी आपला संवाद, शेजाऱ्यांशी, असं आपण इनफॉर्मल असतो. मग इनफॉर्मलची सुरुवात कशी करायची, फॉर्मलची सुरुवात कशी करायची, शेवट कसा करायचा, हे ह्या डायलॉग मध्ये एवढेच आहे. क्वेश्चन आन्सर तुम्ही कसं विचाराल ते रूल्स आहेत, ते उद्या समजून सांगते. आता प्रेझेंटी द्या. रोल नंबर 1. Present, ma'am. रोल नंबर 2. Present, ma'am. नंबर 3. Present, रोल ma'am. नंबर 3. रोल नंबर 4. रोल नंबर 4 absent. रोल नंबर 5. प्रेझेंट मॅम. देवदत्त शिंदे. असाइनमेंट काय लिहायचंय? असाइनमेंट काय लिहायचं सांगू का? ते लिहिले ना, नोटिसेबल वगैरे ते शब्द आहेत स्पेलिंग रूल्सचे ते, आणि मोबाईल वरती डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ आणि माय फर्स्ट डे इन स्कूल. रोल नंबर 4 देवदत्त शिंदे. फक्त काही स्टुडंट्स असे आहेत की फक्त लेक्चर जॉईन करतात, एंट्री ठेवतात आणि दुसरं काहीतरी काम करत बसतात. तुमचंच नुकसान आहे, आम्हाला काय. अब्सेंट देवदत्त शिंदे अब्सेंट. ओके. रोल नंबर 5. प्रेझेंट मॅम. रोल नंबर 6. प्रेझेंट. 7. प्रेझेंट मॅम. 8. Present. 9. 10. 10. रोल नंबर 10. Absent. रोल नंबर 11. Present, ma'am. 12. रोल नंबर 12.
absent. 13, Present, ma'am. 14, Madam, Present. roll number 12 present. roll number 12 present. Okay. 13 present. 13, 14, 14, absent. 15, Present, ma'am. 16, 16, absent. 17, 17, absent. 18, roll number 18, absent. Roll number 19, Present, ma'am. 20, Present. 21, 21, absent. 22, Present, ma'am. 23, Present, ma'am. 24, Present, ma'am. 25, 25, absent. 26, 26, absent. 27, 27, 27, present. 28, Present, ma'am. 29, 29, 26 present, ma'am. okay, 26 present. 29, absent. 30, 30, absent. 31, Present, ma'am. 32, 32, Present, ma'am. 33, 33, Present. 34, 34, absent. 35, Present. 36, Present. 37, Ma'am. 38, 38, absent. 39, Present, madam. 40, Present, ma'am. 41, 41, 42, Present, ma'am. 43, Present, ma'am. 44, Present, ma'am. 45, Present, ma'am. 46, Present, ma'am. 47, 47, present. Ma'am. 48, 48, 48 present, ma'am. 49, Present, ma'am. 50, Present. 51, 51, Present, ma'am. 52, Present, ma'am. 53, 53, absent. 54, 54, Present. absent. Present. Okay, 55, 55, absent. 56, Present, ma'am. 57, Present, ma'am. 58, Present, ma'am. 9, Present, ma'am. 60, 60, absent. 61, 61, absent. 62, Present. 60, Present. 64, absent. 65, 65, absent. Okay. मॅडम 39 प्रेझेंट आहे. Madam, 17. एक मिनिट मी तुम्हाला absent नंबर सांगते. रोल नंबर 10, रोल 39 नंबर पण आहे मॅडम. 49. 17, ma'am. एक मिनिट absent नंबर सांगते, तुम्ही लक्ष द्या. रोल नंबर 4, रोल नंबर 10, रोल नंबर 14, रोल नंबर 16, रोल नंबर 17, रोल नंबर 17 present आहे, madam. प्रेझेंट आहे. मग तुम्ही प्रेझेंटला कुठे गेला होता? किती वेळ मी दोनदा तीनदा म्हणते, नंबर अनाउन्स करते. रोल नंबर 18 absent आहे. 21, 25, 29, 30, 34, 38, 53, 55, 60, 61, 64, 65. कोणाचं राहिलं असेल तर सांगा, बाकीचे लेफ्ट ठेवू शकता. हॅलो मॅम. ते युनिट 4 मधलं वर्ड्स ऑफन कन्फ्युज्ड आणि कोलोकेशन झालंय का शिकून? वर्ड्स आपण कन्फ्युज झाले ना, फक्त कोलोकेशन राहिले. अगोदर हे पॅराग्राफ नंतर कोलोकेशन घेऊयात. कोलोकेशन नाही झालं. तुम्ही नव्हता का? नव्हतं वाटतं. कोणाकडून तरी घेऊन कम्प्लीट करा, नाहीतर वर्कबुक मध्ये आहे. वर्कबुक मधलं सांगितलंय तुम्हाला फक्त मी ते.
ओके. Meaning फक्त हे करा, सर्च करा माहित नसतील तर गुगल वरती वगैरे. चालेल मॅम. कोणाचं राहिलं असेल ते सांगा. कोण प्रेझेंट आहे? 55. 51 प्रेझेंट आहे का? 51 प्रेझेंट आहे. 53, 55, 60, 61, 64, 65.